मित्रमैत्रिणींनो, आम्ही नाटक पाहण्यासाठी गेलेलो. तर नाटक आमच्या दिराणी बसवलेला होता त्यांच्या शाळेमध्ये. तर तुम्ही नक्की पहा नाटक कसा वाटला तुम्हाला. नक्की कमेंट करा, शेअर करा, सपोर्ट करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, छान छान कमेंट्स करा आणि छान सपोर्ट करा. थँक्यू सो मच. नाही नाही नाही, मला शक्य नाही. मलाही शक्य नाही. तुझ्या मातोश्रीला सांग हा गोंधळ थांबा म्हणावं. नंद्या, तुझ्या तीर्थरूपांना बजावून सांग, त्यांना त्यांचं आयुष्य सुखाने जगावयाची त्यांची इच्छा असेल तर नीट वागा माझ्याशी. अशा धमक्यानं मी घाबरत नाही, भिणारी नाही. अरे संसार हा काय अशा धमक्याने चालत असतो, तडजोडीने चालवला कधी पटायचं तिला. हो का? तडजोड का? नंद्या, ह्यांचं काही एक ऐकू नकोस. आजपर्यंत मी म्हणून तडजोड करत आले. माझ्या तडजोडीच्या कितीतरी योजना दिल्या आहेत मी यांना. सांगितलं होतं मिशा काढा, मिशा काढा, मिशा. संसारात फार अडचण होती याची. शक्य नाही. ही विषयाला काढायला. अरे पुरुषाला काय म्हणतो? ऐकलं का? मिशेची अडचण होते का म्हटलं घरी आल्यावर म्हणायचं नाही. गोष्टी मिशा काढा. ही मिशा अजिबात काढणार नाही. अगं मला अभिमान आहे त्या मिशांचा. काय समजले काढायला होती घरी. तसंच तसंच नंद्या सांगत होते, चांगली अशी सगळी पॅन्ट घाला, नाही तर सरळ धोतर नेसा. हे काय रे, हे धड पॅन्टी नाही, धड चड्डी नाही. भयाचा आवाजच येणार. बिलकुल नाही. मग तर अजिबात बदलणार नाही. अगं ही माझी सहचारिणी माझ्याशी अतिशय प्रामाणिक आहे. शिवाय माझ्या या उचापती आणि कंपनीला साजेशी ही चड्डी मी का बदलायची? मी कधीही बदलणं शक्य नाही. पाहिलंच नंद्या, काही ऐकायचं नाही. आणि म्हणे संसार तडजोडीने करायचा. मी म्हणजे संसार जोडत राहायचा आणि म्हणजे संसार तोडत राहायचा. काय हा संसार? काय काळजी आहे का तुम्हाला? काळजी? अगं तुमची या सर्वांची काळजी आहे म्हणूनच उचापती आणि कंपनी स्थापन केलेली आहे. व्यवहार आणि सहकार यांची सांगड घातली कोणासाठी? तुमच्यासाठी ना. पैसा करता धंदा आणि धंदा करता ही सगळी माणसं जोडली ही कुणासाठी? तुमच्यासाठी ना. हो, चांगली सोन्यासारखी सरकारी नोकरी सोडली आणि हे असले उद्योग सुचले तुम्हाला. सरकारी नोकरी आणि सोन्यासाठी? अगं सरकारी नोकरी म्हणजे नुसती टांगती तलवार. हो का? सरकारी नोकरी टांगती तलवार का? आणि ही तुमची कंपनी लक्ष्मी आहे वाटतं. काय पण धंदा 24 तास सगळ्या राबतोय, तेव्हा कुठे 2 तास खायला मिळतंय. मेली 5 मिनिटं फुरसत नाही. तुला कशाला हवेत का 5 मिनिट? का तुम्हाला कुठं फिरायला जाणं आहे का कोणाकडे येणं जाणं आहे? हेच बघ. आता धंदा करणाऱ्या माणसाला फिरायला वेळ मिळणार तरी. आणि काय ना फिरायला जायचं का आपलं वय आहे? तू सांग मग, तू सांग. बोलू शकतो का? तुझं कोण तोंड धरलंय का? माझं तोंड कोणी जात नाही का? तुमची तोंड कशी काय? म्हणजे मला थोडं तरी बोलायला मिळेल आणि मला एक शब्द सुद्धा बोलू देत नाही. मी काय अपराध केलाय का तुमचा? का तुमचा मुलगा आहे हाच माझा अपराध? का मला एक शब्द सुद्धा बोलायला मिळू नये अशीच तुमच्या दोघांची इच्छा? हे बघ, असली नाटकं माझ्या पुढे चालायची नाही. ही अशी पाठ केलेली वाक्य मला सुद्धा बोलता येतात. समजलंच? काही चालायचं नाही माझ्या पुढे. हो, तुझ्या पुढं कुणाचं काय चाललंय मला? तुम्ही गप्पा बसा. हा नंद्या, काय बोलायचंय तुला? मला तुझ्याशी काही बोलायचं नाही. मला अण्णांशी बोलायचं आहे. अण्णा, तुम्ही जरा बाहेर जाऊ का? काय रे? कंपनीची सगळी कामं आटपली? हो. ते मोंबासाचं पत्र म्हणजे बघ, प्रभाकर इनामदार राहणार उत्तर मोंबासा यांना आपला उचापती आणि कंपनीची माहिती पाहिजे होती. पाठवलीस का ती? ते तेवढंच राहिलं. आणि मग चाललास कुठं? कंपनीचा सेक्रेटरी आहे ना तू? जायचं असेल तिच्याकडे. काय रे? कोण ती?
शिकवणी करतो अण्णा मी. हो का? त्या 10 वर्षाच्या मुलीला एक 20 वर्षाची बहीण आहे म्हटलं. काय म्हणजे 20 वर्षाच्या मुली करता 10 वर्षाच्या मुलीची शिकवणी? काय वा, लक्षात ठेव, घरातून हाकलून दे ना असं काय केलं का? आणि मी झिंजा घरून घराबाहेर काढीन. वा, चांगली मोडून लंगडी करीन. लव्ह मॅरेजचा असला चावटपणा चालायचा नाही. नाहीतर येशील लग्न करून आणि म्हणशील आई अडो लग्न करून. समजलास? चला हो. हो पुढं मी आलो याला पत्राचं सांग. नंदू हे पत्र व्यवस्थित लिही आणि असं कर, विनायकला पाठव पोस्टात. अरे पण विनायक कुठे गेलाय? विनू, ए विनू. काय अण्णा? अण्णा अण्णा वाजले किती? वाजले किती? 12:15. मग 11च्या पुढे मला अण्णा म्हणायचं नाही असं किती वेळा बजावून सांगितलं मी? अरे 11 ते 5 हे आपल्या उच्चपती आणि कंपनीचं ऑफिस आहे. वासू अण्णा मालवणकरांचं घर नाही. समजलंस का? नाही म्हणजे ते बरोबर आहे, पण आज 4 दिवस ऑफिस बंद नाही का? आपल्या टायपिस्ट व्हायचे म्हणजे स्वरूपाताईचं लग्न ठरवायचं म्हणून म्हटलं. असं होय. अरे मग शहाण्या ते अगोदर नाही का सांगायचं? नाही म्हणजे मी सांगायला पाहिजे होतं पण विसरलं. आफ्रिकेचं पत्र नाही पाठवलं तर चालेल काय? छे पत्र खूप महत्वाचं आहे. आणि काय रे मी तुला याला काल पत्राची आठवण करून द्यायला सांगितली होती ना? नाही म्हणजे ते बरोबर आहे, मी याला पत्राची आठवण करून द्यायला हवी होती, पण काल मी नंदुदाचं पत्र तिला पोचवायला गेलो आणि त्यामध्ये मी विसरून गेलो. की? पुढं की? म्हणजे मगाशी ती शिकवणी होती. आणि आता ही कोण राहते? अण्णा मी तिचा सेक्रेटरी नाही का? बरं विनू मार्फत सणापत्र संध्याकाळी पाठवून देतो. असं भूतदया संस्थेची कचेरी काय रे? रंग कसा आहे तिचा? कचेरीचा रंग कसा असेल बघ अण्णा? असं. निळी साडी घालती वाटते ती. कोण? ती रे ती भूतदया संस्थेची कचेरी जिथं तू कुणीतरी आहेस ती. अण्णा तुमचा काहीतरी गैरसमज होतो. ही म्हणजे तुम्ही ती समजतात की ही नव्हे? ती म्हणजे ही नसेल, पण ती म्हणजे भूतदया संस्थेची कचेरी खास आहे. त्याशिवाय का या विनून निळ्या साडीचं पार्सल लिहिलं नसतं बँकेत. नाही म्हणजे ते बरोबर आहे. त्याचं काय झालं, नंदूदादाने मला कसलंच पार्सल परवा दिवशी मला तिकडे पाठवायला दिलं. बरोबर त्याच वेळी स्वरूपात आम्ही देखील तसलंच पार्सल मला तिकडे यायला दिलं. आता माझ्या नीट लक्षात नाही, बहुतेक काहीतरी घोटाळा झाला. हो ना? माझं पार्सल बँकेत. अरे हो, काल बँकेत मॅनेजर भेटले होते आणि मलाच विचारायला लागले ते साडीचं पार्सल लॉकर मध्ये ठेवायचं का म्हणून. हॅलो, हा कोण बोलते? हा मी वासू अण्णा मालवणकर, उचापती आणि कंपनीचा मालक बोलतोय. हा बोला काय म्हणतात? जावायची इंटरव्ह्यू ना? हा एक मिनिट. विनू, हा काय ना? अरे ते आपल्या जावायची इंटरव्ह्यू कधी येते? हा अण्णा आजच आहे. हो आजच आहे ती इंटरव्ह्यू. नाव काय म्हणाला तुमचं? काय? राजा शिंदे. एक मिनिट हा. विनू, राजा शिंदे. राजा शिंदे. हो हा बरोबर. या तुम्ही, या आज या आहेत इंटरव्ह्यू आज. बरोबर. नाही ना अण्णा, आत्ताच इंटरव्ह्यू. बरोबर हो आत्ताच आहे. या तुम्ही या. हो. काय हो? कोणाचा फोन आला होता? काय ग? कोणाचा याला हा होता? हो, अशी टिंगल करता का माझी? यायचा होता तुमच्या सासऱ्याचा. अगं जाऊ दे, रागवतेस का अशी? बरं विनू, हे बघ, एकूण सेक्रेटरीच्या इंटरव्ह्यू साठी 4 जण येणार आहे. पण हे बघ, यातला कोणी जरी अगोदर आला ना तर त्याला आपल्या स्वरूपाविषयी काही माहिती द्यायची नाही. सगळ्यांना सगळी माहिती एकदम पुरवायची.
अगदी एखाद्या रेसप्रमाणे सगळ्यांची सुरुवात झाली पाहिजे. जावायची रेस लावताय, पोरीच्या आयुष्याची रेस लावा. विनय, अच्छा, हवामान खात्याचा अंदाज जरा वेगळाच दिसतोय, एकदम वादळी दिसतोय. हो का? म्हणजे मी वादळी का? हे बघा, तुमच्या पोरीच्या आयुष्याचं वाटोळ होईल तेव्हा तुम्हाला समजेल. हे काही वाटोळ होत नाही. नेहमीच्या चाकोरीने जाणारी हजारो माणसं आपलं जीवन जगत जाईल, हं? पण काहीतरी नवीन करण्यात मजा आहे. काय विनोद? नाही म्हणजे ते बरोबर आहे. काय बरोबर आहे? हा? तुला ह्याच्या होला हो करण्यापलीकडे येतं काय? म्हणे बरोबर आहे. हा? पोरीचा बाप झाला असतास म्हणजे समजलं असतं तुला. माझ्या पोरीचा लिलाव करायला निघाले ते. आता त्याला कशाला राहतो? आणि तू मुलीची आई आणि मी मुलीचा बाप नाही. जशी काय सगळी काळजी तुलाच आहे, हं? अगं, मी जेवढी त्या स्वरूपाची काळजी करतो ना, त्यापेक्षा अगदी पावपट सुद्धा तू काळजी करत नाही. काय विनू? नाही म्हणजे ते बरोबर आहे. काय काय बरोबर आहे? काय ही कंपनी, काय हे उद्योग, काय तर म्हणे पोराला केले अकाउंटंट, ह्या आचार्याला केले पिऊन, आणि पोरीला केले टाईपरायटर. अगं टाईपरायटर नाही ग, टायपिस्ट तरी म्हण. तेच ते. आणि जावायला करणार सेक्रेटरी. काय पण अगं तुला तर मी हेड क्लार्क करणार होतो, हेड क्लार्क, बरं का? पण जरा तुझ्या तोंडानं घोटाळा केला. हो का? माझ्या तोंडानं घोटाळा केला का? ठीक आहे, पण लक्षात ठेवा, मी अशी बडबडते म्हणून टिकू नाही का? नाहीतर केव्हाचीच विकून टाकली असती मला. समजलं? पण आई मी एक सांगू का? तू बोलू नकोस. आमच्या दोघा नवरा बायकोच्या भांडणात तुझं काय काम आहे? काय? नाही म्हणजे ते बरोबर आहे पण अगं त्याला कशाला रागवतेस? विनो, एक काम कर, तू आज जा आणि स्वरूपाला विचार. मी सगळी जी व्यवस्था सांगितली त्याप्रमाणे सगळी व्यवस्था झाली आहे का नाही विचार तेवढं. आला. काही विचारायला नको. ही पोरगी तर तुमच्या पुढे एक पाऊल आहे. चला, म्हणजे माझ्या म्हणण्याची महती पटलेली दिसते तिला. छान. निदान मुलगी तरी समजूतदार आहे. हो का? मुलगी तरी समजूतदार का? समजतात बरं. मला ही असली बोलली. मी तुमच्या एवढी शिकलेली नाही तरी समजतं मला हे. अगं रडतेस काय? आणि मी कुठं म्हणालो तुला समजत नाही म्हणून? आणि माझी काय प्राज्ञा आहे तसं म्हणण्याची? रागवलो. तुलाही पटेल माझं म्हणणं. काही पटत नाही. जाहिरात काय दिले, पोरीचं स्वयंवर काय म्हणलंय, काय तर म्हणे सेक्रेटरी कम जावाई पाहिजे. अहो, घरातून बाहेर निघायला अवकाश. त्या शेजारच्या बायका काय म्हणतात माहितीये का? काय गं? काय म्हणतात? चालली जाहिरातवाली सासू चालली. आता म्हणतात काय तिथं? हो का? येऊ दे तुमचे जावाई. माझे जावई आणि तुझे कोण काय? कोणी नाही. त्यांना आले की सरळ सांगेन मी. हे पा, तुला बोलायचं नसेल बोलू नको, करायचं नसेल करू नको, पण असा घोटाळा अजिबात करू नको. तुला सांगितलं ना, तुझा शब्द अंतिम, अगदी तुझा निर्णय फायनल. पण तोपर्यंत तू नुसतं बघत राहा काय काय होतंय. अण्णा स्वरूपात तुम्हाला आत बोलवलंय. अरे तिलाच इकडे बोलव. पण अण्णा तिनंच तुम्हाला आत बोलवलंय. हा. ठीक आहे. चला हा? हो चला हा? चला ना. म्हणजे जावायपेक्षा तुमचं रुसणं फार गोवा. बरोबर, चला. विनू, हा. एक काम कर, हे जे आपलं ऑफिस आहे ना हा. त्याचं आता घर करून टाक. आणि हवं तर लालाला घे म्हणते. बरं. हा.